नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जीएसटीचे रेट बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? कोणत्या वस्तू ह्या जीएसटी मध्ये असाव्या किंवा नसाव्या हे कोण ठरवते? केंद्र सरकार की राज्य सरकार? तर हे संपूर्ण ठरवण्याचा अधिकार हा जीएसटी काउन्सिलला आहे, म्हणजेच जीएसटी परिषद. यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये नवीन कलम ऍड केलं, ज्याचं नाव आहे आर्टिकल 279A. याच्या अंतर्गत जीएसटीचा दर, जीएसटी स्लॅब, कोणत्या वस्तू जीएसटी मध्ये असाव्यात हे जीएसटी काउन्सिलला ठरवण्याचा अधिकार आहे. तर मित्रांनो, सध्या 2 नवीन स्लॅब याच्यामध्ये आपण इंट्रोड्यूस केले. आधीचे 4 स्लॅब हे रद्द केलेत, ते जीएसटी काउन्सिलनेच केलेले आहेत. तर मित्रांनो, जीएसटी काउन्सिलचे अध्यक्ष कोण असतात? तर हे आपल्या देशाच्या अर्थमंत्री असतात. याचे सदस्य हे राज्याचे राज्य अर्थमंत्री असतात. तर अशा प्रकारचे जीएसटी काउन्सिल आहे. यामध्ये जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर 75% बहुमत असणं गरजेचं आहे. आणि यामध्ये 1/3 एवढा जो काही वोटिंग पॉवर आहे तो केंद्र सरकारला आहे आणि बाकीचा 2/3 हा पॉवर जो आहे तो राज्य सरकारला आहे. म्हणजे देशामध्ये असणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या राज्य सरकारला. यामध्ये जे काही संपूर्ण जो काही कोरम आहे तो जवळपास अर्धा एवढा कोरम आहे. तर अशा प्रकारचे हे सगळं जीएसटी काउन्सिल बद्दल लक्षात ठेवा. नक्की याच्यावरती आपल्याला प्रश्न असतील. धन्यवाद.